शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन नुकतंच एका गावानं भारतातील पहिलं जातमुक्त होण्याचा नवीन एक पराक्रम केलेला आहे. मित्रांनो, ते गाव कोणतं आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे आणि महत्त्वाचं काय आहे हे आपण थोडक्यात बघूया. तर भारतातील पहिले जातमुक्त गाव आहे आणि परीक्षेला आपल्याला कसा प्रश्न विचारतील तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, ते गाव आहे देशातील पहिलं जातमुक्त गाव. त्याचं नाव आहे सौंदाळा, तालुका नेवासे आणि जिल्हा अहिल्यानगर. सरपंचच्या ठरावाद्वारे ते निर्णय घेतलेला आहे. उद्देश काय आहे तर भेदभाव नष्ट करणे, एकता वाढवणे. सरपंच कोण आहेत सध्याचे? शरद आरगडे. आंतरजातीय विवाह लावणार, सार्वजनिक ठिकाणी जातीभेद नाही, अशा त्यांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा ठराव सुद्धा पास केलेला आहे. पहिले अस्पृश्यता मुक्त गाव कोणतं आहे मित्रांनो? देवरकुलम नावाचं गाव आहे, जे तमिळनाडू राज्यामध्ये आहे. मग अस्पृश्यता मुक्त असेल तर ते देवरकुलम आलं आणि जातमुक्त ते असेल तर ते सौंदळा आलं. हे लक्षात ठेवायचं. आता याच प्रकारची काही गावं गेल्या 2-3 वर्षामध्ये चर्चेमध्ये आहेत. आपण सगळं थोडक्यात बघूया. बघा, तर विधवा प्रथा बंद. देशातील पहिलं गाव कोणतं आहे तर ते लक्षात ठेवायचं. हेरवाड नावाचं गाव आहे, जे कोल्हापूरमध्ये आहे, तालुका शिरोळ. हे सुद्धा लक्षात ठेवा. पहिले गुलाबाचे गाव आहे. पारपार नावाचं गाव आहे, महाबळेश्वरमध्ये, साताऱ्यामध्ये आहे. पहिले सौरग्राम आहे, मण्याची वाडी, सातारा. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. पहिले फळांचे गाव आहे, धुमाळवाडी. हे सुद्धा साताऱ्यामध्ये आहे. म्हणजे जिल्हा सातारा यामध्ये अनेक गावं असे नावरूपास आलेली आहेत. त्यानंतर मित्रांनो आपण पाहूया, पहिले फुलपाखरांचे गाव आहे पारपोली, सिंधुदुर्गमध्ये. पहिले कवितांचे गाव आहे उभादांडा, जे सुद्धा सिंधुदुर्गमध्ये आहे. मला लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे अशा प्रकारची पहिली गाव असतात ते तुम्हाला परीक्षेला विचारली जातात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. जय हिंद.